नमस्कार. मी सुषमा दशरथ तुपे, लग्नानंतर सौ सुषमा संतराम पडवळ तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. कविता करणाऱ्या, कविता ऐकायला आवडणाऱ्या, तसेच कवितेवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांसाठी मी घेऊन आलीये हा एक छान उपक्रम. माझ्या कविता या काव्यमय सदरातील पहिल्या भागात आज मी तुमच्या समोर माझ्या मनाच्या जवळची अगदी खास अशी एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे. खरं तर ही कविता मला सुचण्यामागे एक गमतीशीर किस्सा आहे, तो आधी सांगते. भारतातून ज्यावेळेस अमेरिकेमध्ये मी राहायला आले त्यावेळेस मला भरपूर मोकळा वेळ मिळत होता. मग या वेळामध्ये मी काहीतरी नवनवीन पदार्थ बनवून बघायला लागले आणि मग त्यामुळे मला आनंद तर मिळत होताच, पण माझा वेळही चांगला जात होता. आणि ते बनवलेले पदार्थ त्याचे फोटोज काढून मी आईला पाठवत होते किंवा व्हिडिओज काढून आईला पाठवत होते. ते पाहिल्यानंतर तिचे मला रिप्लाय यायचे. असंच एक दिवस मी काहीतरी बनवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ आणि फोटो मी आईला पाठवला. त्यानंतर आईचा मला कॉल आला. ती कॉलमध्ये थोडंसं नाराजीच्या आणि एक लाडीक रुसव्याच्या स्वरातच मला म्हणाली की तिकडे गेलीस आणि खूप छान छान काही काही बनवायला लागलीस. इकडे असताना कधी नाही बनवलंस. मला पण आवडलं असतं की काहीतरी नवनवीन ट्राय करायला किंवा तुझ्या हातचं काहीतरी नवीन चाखायला. त्यावेळेस मी फोनवर हसत हसतच तिची समजूत काढली आणि फोन ठेवला. पण त्यानंतर त्या दिवशी तो फोन तिचं ते बोलणं दिवसभर माझ्या डोक्यात घोळत राहिलं. आणि मग मी विचार केला, खरंच की ती जे बोलत होती ते खरं होतं. आणि त्यानंतर ही कविता मला सुचली. पहिल्या भागातील पहिल्या कवितेचं शीर्षक आहे लढीवाळ तिचा तो रुसवा. कधी नव्हे ते आई माझी काल माझ्यावरच रुसली. लढीवाळ जणू हा रुसवा तिचा बोलताच मनी हळूच हसली. लढीवाळ जणू हा रुसवा तिचा बोलताच मनी हळूच हसली. काय तर म्हणे आता तू झालीस ग खरी सुगरण. काय तर म्हणे आता तू झालीस ग खरी सुगरण. दररोज एक नवीन पदार्थ आणि काय ते खमंग जेवण. दररोज एक नवीन पदार्थ आणि काय ते खमंग जेवण. होतीस माझ्याजवळ तेव्हा नाही दिलंस काही नवं चाखायला. होतीस माझ्याजवळ तेव्हा नाही दिलंस काही नवं चाखायला. मलाही आवडलं असतंच ग तुझ्या हातचं आयतं जेवायला. मलाही आवडलं असतंच ग तुझ्या हातचं आयतं जेवायला. पण काय सांगू आई तुला गंमत तुझ्या जवळ असतानाची. पण काय सांगू आई तुला गंमत तुझ्या जवळ असतानाची. मी केलेल्या स्वयंपाकास चवच नसे बघ तुझ्या हाताची. मी केलेल्या स्वयंपाकास चवच नसे बघ तुझ्या हाताची. तू केलेल्या प्रत्येक पदार्थात असे तुझ्या मायेचा ओलावा. तू केलेल्या प्रत्येक पदार्थात असे तुझ्या मायेचा ओलावा. कडू कारलंही लागे गोड त्यात उतरे तुझ्या प्रेमाचा गोडवा. कडू कारलंही लागे गोड त्यात उतरे तुझ्या प्रेमाचा गोडवा. आणि काय कौतुक ग ते माझं याचंही श्रेय आहे तुझं. आणि काय ते कौतुक माझं याचंही श्रेय आहे तुझं. हल्ली आयतं मिळत नाही खायला म्हणून सुरुवात केली मी बनवायला. हल्ली आयतं मिळत नाही खायला म्हणून सुरुवात केली मी बनवायला. नवनवीन पदार्थ करण्यात मी माझे मन रमवते. आता मी आईला सांगतेय की मी का पदार्थ बनवायला लागलीये. नवनवीन पदार्थ करण्यात मी माझे मन रमवते. कधी क्षणभर तू जवळ भासते जणू मायेने शाबासकी देते. स्वयंपाकघरात जेव्हा मी काही बनवत असते तेव्हा तू जवळ असल्याचा भास मला होतो. आणि मी काही चांगलं बनवलं तर तुझी शाबासकी मला माझ्या पाठीवर तू देतेयस असं मला वाटतं. नवनवीन पदार्थ करण्यात मी माझे मन रमवते. कधी क्षणभर तू जवळ भासते जणू मायेने शाबासकी देते. एक सांगू का ग तुला बऱ्यापैकी जमतंय बघ मला. एक सांगू का ग तुला बऱ्यापैकी जमतंय बघ मला.
अन सोड तुझा रुसवा लडिवाळ, बोल तुझे ग किती मधाळ. म्हणजे मी आता आईचा रुसवा काढतीये की सोड तुझा हा रुसवा लडिवाळ, बोल तुझे ग किती मधाळ. आता तुला एक नक्की सांगते. आता मी आईला सांगतेय की आता तुला मी एक नक्की सांगते, तिकडे आल्यावर साऱ्या तुझ्या फरमाईशी पूर्ण करते. तिकडे आल्यावर साऱ्या तुझ्या फरमाईशी पूर्ण करते. चाखून मग माझ्या हातचं खरं खरं सांगशील ना. चाखून मग माझ्या हातचं खरं खरं सांगशील ना. तुझ्यासारखं बनवायला जेमतेम तरी येतंय ना. म्हणजे जसं तू छान छान बनवतेस तसं थोडं तरी मला येतंय ना, हे तू मला सांग. तूच आहेस ग खरी सुगरण, बाकी कुणीच नाही. म्हणजे तू मला सुगरण म्हणालीस, पण खरं तू सुगरण आहेस. तूच आहेस ग खरी सुगरण, बाकी कुणीच नाही. आई तुझ्या हातच्या स्वयंपाकास जगात तोड नाही. आई तुझ्या हातच्या स्वयंपाकास जगात तोड नाही. तर कशी वाटते ही कविता मला नक्की सांगा. तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पाठवा. माझ्या ज्या काही मी लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्या या पुढील भागांमध्ये मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्याही तुम्हाला कशा वाटतात त्या मला सांगा. नक्की नक्की सांगा. मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतीये. तोपर्यंत नमस्कार.